नमस्कार मित्रांनो, मी आकांक्षा. अमृत मंथन बाय आकांक्षा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. तर मी आजपासून ग्रंथोपजीवीये या नावाची नवीन सिरीज चालू करतेय. नुकताच 23 एप्रिलला आपण वर्ल्ड बुक डे अर्थात जागतिक पुस्तक दिन साजरा केला आणि त्यावरूनच मला ही कल्पना सुचली की या चॅनलवरती एक नवीन ग्रंथोपजीवीय नावाची सिरीज चालू करावी आणि त्यामध्ये आवडत्या लेखकांबद्दल आणि आवडत्या पुस्तकांबद्दल तुमच्याशी छान गप्पा माराव्यात. तर माझ्या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये मी माझ्या अत्यंत आवडत्या लेखकाचं पुस्तक आहे वपुर्झा आणि आवडते लेखक अर्थात वपू काळे. तर मी त्यांच्याबद्दल तुमच्याशी छान गप्पा माराव्यात, त्या पुस्तकामधले आवडलेले परिच्छेद आहेत ते तुमच्यासोबत शेअर करावेत. तर त्याआधी सांगते की वपू काळेंची सगळीच पुस्तकं मला फार आवडतात. म्हणजे मी त्यांचं पार्टनर वाचलंय, ऐक सखे वाचलंय, वलय वाचलंय, कारे भुललासी वाचलंय, कर्मचारी वाचलंय आणि रंगमनाचे वाचलंय. रंगमनाचे मधली मिलॉर्ड ही जी कथा आहे तिने मला आत्म हदरवलं होतं. म्हणजे त्यांच्या ज्या काही कथा आहेत ना त्या माणसाच्या काय म्हणू माणसाच्या मनाचे जे पैलू आहेत ना ते इतके सफाईदारपणे उलगडून सांगतात. मी त्यांचं आपण सारेच अर्जुन सुद्धा वाचलंय. ते तर अफलातून पुस्तक आहे, डेफिनेटली वाचा. आणि त्यांची जी काही बायको कॅलेंडर अशी हलकी फुलकी पुस्तकं जी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये हेअरस्टाईल वगैरे सारख्या ज्या स्टोरीज आहेत त्या पण वाचल्यात. म्हणजे एका बाजूला अत्यंत गंभीरपणे लिहिणारा माणूस इतका खट्याळ विनोद सुद्धा करू शकतो. तर काय म्हणू हे त्यांच्या लिखाणामधलं जे व्हेरिएशन आहे ते सुद्धा अगदी वाखाणण्याजोगे आहे. तर या भागामध्ये आपण वपुर्झाबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण पुढच्या भागांमध्ये वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर वपुर्झाच्या पहिल्याच पृष्ठावरती वपू काळ्यांनी असं लिहून ठेवलंय, मित्रांनो, मुखपृष्ठावरचा हा पेला रिकामा आहे. आकाशाचा शब्द झेलण्यासाठी मनातली साठलेली जळमट, जळजळ, स्वतःबाबतच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पना दूर केल्या म्हणजे हा पेला नव्या विचारांसाठी रिकामा राहतो. त्या पेल्यात आकाश उतरतं. अशाच अनेक कलावंतांच्या, अनेक आविष्कारांसाठी तुम्ही तुमच्या मनाचे गाभारे रिकामे स्वच्छ ठेवले. त्यात मलाही जागा मिळाली. पेला पुन्हा रिता झाला. हा पेला त्या आकाशाचे नित्य नूतन दान स्वीकारण्यासाठी कायम रिताच राहावा असा मला आशीर्वाद द्या. किती छान लिहिलंय त्यांनी हे. तेच तर म्हणजे वपुर्झा मला ह्या कारणासाठी जास्त आवडतं की वपुर्झामधलं आपण कुठलंही पान उघडलं ना तरी अगदी आपल्याला खूप वेगवेगळे प्रश्न पडलेले असतात आणि कित्येक वर्षांपासून ते प्रश्न तसेच चिरंतन आपल्या मनाला कुरतडत असतात. तर त्या प्रश्नांची बऱ्याचदा आपल्याला उत्तरे मिळतात. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी जे लिहिलंय यावरून नक्कीच लक्षात येते की त्यांनी मानवी मनाच्या प्रत्येक पैलूंचा अगदी सर्वार्थाने अभ्यास केलाय. म्हणून मला हे पुस्तक फार आवडतं. तर त्याचं अजून एक छान उदाहरण म्हणजे वपुर्झामध्ये वपू काळे असं म्हणतात, गरजेचं नातं घड्याळाच्या काट्यांशी असतं. प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं. कामाचं त्रैराशिक 8 तासांच्या पाढ्यांवर आखलेलं असतं. सेवेचं नातं म्हणजे संपूर्ण हयातीचा संकेत असतो. कामाची वेसण सक्तीच्या हातात असली की जास्तीत जास्त वेळ हुकुमशहाची उपस्थिती आवश्यक. ह्या उलट कामाचं नातं भक्तीशी जडलं तर वरिष्ठांच्या निव्वळ आठवणीवर कारभार चांगला चालतो. शिस्तीच्या आणि शिक्षेच्या बडग्याशिवाय कामं होत नाही अशा विचारांवर भिस्त असलेले सगळे मालक गुलामांसारखे दिसतात.
सेवकांपेक्षा जास्त दमतात. ह्या उलट विश्वास, प्रेम, वात्सल्य यांनी एकदा माणसं बांधून ठेवली की मालक मुक्त होतात, टवटवीत असतात. हाताखालच्या माणसांच्या शेपट्या हातात ठेवून जी माणसं कारभार चालवतात ती स्वतः 2 पायांची जनावरं असतात. त्यांना सलाम होतात, ते रीत म्हणून, आदरापोटी नव्हे. हे किती गहन आहे, किती विचार करायला लावण्यासारखं आहे. मला म्हणून बापू काळेंचं लिखाण फार आवडतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा त्यांनी किती बारकाईनं अभ्यास केलाय हे आपल्याला यामध्ये दिसतं. आणि अजून एक खूप छान परिच्छेद आहे ह्याच्यामध्ये, कलाकाराशी लग्न करणं. म्हणजे ऍक्च्युली काय म्हणू, बरेच जण याच्याबद्दल बोलतात सुद्धा की कलाकार खूप विक्षिप्त असतो, तर त्याच्याशी लग्न करणं म्हणजे प्रचंड अवघड असतं वगैरे वगैरे. तर त्याबद्दलच त्यांनी इथे लिहिलंय, जर तुम्हाला कलाकाराशी लग्न वगैरे करायचं असेल आणि तुम्हाला त्याच्या विक्षिप्त स्वभावाशी जुळवून घेता येत नसेल तर डेफिनेटली तुम्ही या परिच्छेदावरून काहीतरी मार्ग काढू शकता. कलावंताशी लग्न करताना त्याच्याकडे कायम कलावंत म्हणून पाहण्याची इच्छा आणि शक्ती असेल तर करावं. संसारात, व्यवहारात तो सामान्याहून निराळा वागणार आहे हे गृहीत धरून करावं. त्याचं वागणं विक्षिप्तपणाचं वाटेल, पण त्याच्या विश्वात त्या वागण्याला त्याची अशी संगती असेल, ते आकलन होणार असेल तर करावं. कलाकाराच्या सगळ्याच वृत्ती, सगळेच विकार उत्कट असतात. राग, प्रेम, लोभ, अभिलाषा, माया या सगळ्याच संवेदना पराकोटीच्या प्रखर असतात आणि त्यातल्या त्यात कोणत्या संवेदना केव्हा उफाळतील याचे संकेत पण सामान्यांपेक्षा निराळे असतात. अमुक एक भावना आता ह्या वेळीच का, असा प्रश्न कलाकाराला रुचत नाही. त्याला त्या क्षणी फक्त तेवढीच साथ हवी असते. तर वपू काळेंनी त्यांच्या या परिच्छेदामध्ये कलावंत हा इतका सुंदर रीतीने उलगडलाय की तो असाच असतो. म्हणजे त्याच्या भोवती कागद, म्हणजे चित्रकार असेल तर कागद पेन्सिल, कवी असेल तरी कागद पेन चष्मा वगैरे अशा सगळ्या गोष्टींच्या बरोबरच भावभावनांचा सुद्धा गराडा असतो आणि त्याला कुठल्या वेळी काय वाटेल हे कोणीही सांगू शकत नाही. तर काय म्हणू, कलाकार हे अगदी म्हणजे सगळ्या भावना वाटतील तशा जगणारं एक लहान मूल असतं आणि त्याला सांभाळण्या म्हणजे त्याला खरं तर त्याच्यावरती वपू काळेच म्हणाले होते की भाळणं संपलं की सांभाळणं सुरू होतं. तर त्याच पद्धतीचं की त्याला त्याच्यावरती फक्त भाळून चालत नाही, त्याला आयुष्यभर सांभाळावं लागतं, अगदी एखाद्या लहान मुलाप्रमाणेच. तर तुम्ही खरंच वाचा वपूरचा, जर वाचलं नसेल तर, आणि वाचलं असेल तर परत परत वाचा. प्रत्येक वेळेला नवीन कळतं हे पुस्तक. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि अमृत मंथन बाय आकांक्षा या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय.